आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा चहूबाजूंनी काळोख दाटून येतो, मित्र दुरावतात, रक्ताची नाती साथ सोडतात आणि स्वतःच्या सावलीवरचाही विश्वास उडू लागतो. अशाच एका वादळात मी अडकलो होतो. डोळ्यांसमोर फक्त अंधार होता, ओठांवर शब्द नव्हते, फक्त डोळ्यांतून वाहणारं पाणी होतं. मी स्वामींच्या तस्विरीसमोर उभा राहिलो, काहीही मागितलं नाही, कारण मागायला शब्दच उरले नव्हते. पण त्याच क्षणी एका लाकडी चौकटीच्या मूर्तीतून जणू काही प्राण फुंकले गेले. त्या तेजस्वी डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या अंतरात्म्यात एक आवाज घुमला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो आवाज कानांनी नाही तर आत्म्याने ऐकला होता. आणि त्याच एका क्षणात माझं रडणं थांबलं. भीतीची जागा एका विलक्षण शांततेने घेतली.